नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज आहे. नीट 2026ची काउन्सिलिंग प्रक्रिया आपली लवकरच चालू होणार आहे. त्याचं पूर्णपणे वेळापत्रक आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राची सुद्धा काउन्सिलिंगची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. तर सर्वात मोठी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. कशाप्रमाणे तारखा आहेत ते सुद्धा अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी पूर्णपणे सांगणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल. तर आपल्याला प्रथम इथं पाहू शकता, ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटाचं पूर्णपणे त्यांनी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. तर त्याप्रमाणे मी तुम्हाला अगदी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. राऊंड 1चं आपल्याला काउन्सिलिंग कसं असणार आहे. तर ऑल इंडिया कोठाचा आपल्याला 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट असा हा पूर्णपणे त्यांनी टाईम दिलेला आहे. आणि त्यांनी जॉईन द कॅन्डिडेट डाटा बाय MCC 23 ऑगस्ट असं दिलेलं आहे MCCचं ऑल इंडिया कोठ्याचं. तर त्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे एम्स 15% ऑल इंडिया कोठ्यामधून ज्या गव्हर्नमेंट सीट्स असतात त्या एम्स, जिपमर आणि सगळ्या 100% डीम्ड ह्या आपल्या पूर्णपणे ऑल इंडिया कोठ्यामधून म्हणजेच MCCच्या आपल्या पोर्टलवरून आपल्या रजिस्ट्रेशन करून ह्या सगळ्या प्रोसेस होत असतात. आणि त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रामधून जी आपल्याला काउन्सिलिंगची डेट खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आतुरता होती की मॅडम केव्हापासून चालू होणार. तर त्याची डेट पूर्णपणे डिक्लेअर करण्यात आलेली आहे. तर स्टेट कोठ्याची सुद्धा अगदी तुम्ही ते पाहू शकता 13 ऑगस्टपासून आपल्याला इथे चालू होणार आहे. म्हणजेच आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा CET सेलवरती आपल्याला त्या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करून अगदी MBBS BDSसाठी ॲडमिशनसाठी आपल्याला CET सेलवरती रजिस्ट्रेशन करून 13 तारखेपासून आपल्याला ही सगळी प्रोसेस चालू होणार आहे. आणि त्याची पूर्णपणे डेट त्यांनी दिलेली आहे 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट असा पूर्णपणे हा कालावधी दिलेला आहे. आणि जॉईंट कॅन्डिडेट डाटा बाय स्टेट काउन्सिलिंग हे 29 ऑगस्टपर्यंत असणार आहे. तर हे पूर्णपणे जॉईनिंगची डेट पण दिलेली आहे त्यांनी. ऑल इंडियाची 22 ऑगस्ट दिलेली आहे आणि आपल्या स्टेटची 28 ऑगस्ट अशी ही पूर्णपणे दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला हा राऊंडचा हा पूर्णपणे काउन्सिलिंगचा हा डेट त्यांनी सांगितलेली आहे. त्याचबरोबर सेकंड राऊंडची सुद्धा ती डेट दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ऑल इंडियाची 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत दिलेली आहे. आणि जॉईनिंग कॅन्डिडेट बाय डाटा 9 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. आणि त्यानंतर स्टेटची सुद्धा आपण 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत सेकंड राऊंडचा आपल्याला हे पूर्णपणे त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जॉईंट कॅन्डिडेट बाय स्टेट काउन्सिलिंगचं 15 सप्टेंबर अशी पूर्णपणे डेट मेन्शन केलेली आहे. त्याचबरोबर अगदी लास्ट जॉईनिंग 8 सप्टेंबर हा MCCचं असणार आहे. आणि स्टेटचं आपल्याला 14 सप्टेंबर हे पूर्णपणे लास्ट जॉईनिंग असणार आहे. राऊंड 3चं सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता शेड्यूल 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दिलेलं आहे. आणि स्टेटचं 16 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर दिलेलं आहे. आणि त्यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड, त्यालाच आपण लास्ट राऊंड म्हणतो. तर 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर हे ऑल इंडिया कोठ्याचं आपल्याला डेट दिलेली आहे. आणि त्याचबरोबर स्टेटचं सुद्धा आपल्याला 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत दिलेलं आहे. आणि लास्ट डेट जॉईनिंगसुद्धा महाराष्ट्राची 10 ऑक्टोबर असणार आहे. त्यानंतर पूर्णपणे काउन्सिलिंग प्रोसेस ही पूर्णपणे MBBS BDSची संपलेली असणार आहे. तर म्हणजे शेवटची ही 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला MBBS आणि BDSच्या ह्या पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला ह्या काउन्सिलिंग ह्या तारखेपर्यंत चालणार आहेत. तर हे पूर्णपणे शेड्यूल ऑल इंडिया कोठा आणि स्टेट कोठ्याचं आलेलं आहे. तर म्हणजेच आपल्याला स्टेटमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्याच डेट असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपल्याला CET सेलवरती अगदी 13 तारखेपासून आपल्याला फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस चालू होणार आहे. त्यानंतर चॉईस फिलिंग असणार आहे, चॉईस लॉकिंग असणार आहे, डॉक्युमेंट पूर्णपणे व्हेरिफिकेशन्स आणि त्यानंतर अलॉटमेंट ह्या सगळ्या प्रोसेस स्टेप बाय स्टेप असणार आहेत. जेही विद्यार्थी अगदी काउन्सिलिंगमध्ये माझ्यामार्फत आहेत त्या विद्यार्थ्यांना अगदी स्टेप बाय स्टेप 1 to 1 अगदी मी स्वतः सांगत आलेलीच आहे आणि सांगणार पण आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना नवीन काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल अगदी ऑनलाईन किंवा ऑफलाईन, तर त्यात सर्व विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी पण मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. एनीटाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं काउन्सिलिंग अगदी जॉईन करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स ही आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आपली आता लवकरच काउन्सिलिंग जॉईन होणार आहे अगदी MCCची आणि स्टेटची सुद्धा. तर ज्याही विद्यार्थी आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला येणारे अशी यूजफुल नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि तुमच्या गरजूंना मित्रांना किंवा नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.